6 मई 2013 को मां अनुसया कालबांडे की मौत हुई। उनकी नाम से नजुल शीट क्रमांक 29 प्लॉट क्रमांक 2 से 7 पर मनपा की पुरानी संपत्ति क्रमांक 281 व वार्ड क्रमांक 31 नया संपत्ति क्रमांक C4 3260 पर पक्का मकान था। उस घर में हमारा परिवार सालों से रहता था, लेकिन बड़े भाई ने नोटरी किए मृत्यु पत्र पर मां की मृत्यु से पूर्व हस्ताक्षर नहीं बल्कि अंगूठा लिया। मेरी मां ने मृत्यु से पूर्व ही घर का मेरे बड़े भाई के नाम किया था, जिसे भाई ने बेच दिया। अब भांजा गौरव माहुरे इस मकान पर कब्जा कर रहा है, हमें ही बेदखल करने का प्रयास कर रहा है, जिसके लिए गौरव माहुरे ने एक महिला सहित दुय्यम निबंधक कार्यालय के लिपिक NS मुंडे के साथ मिलीभगत करते हुए फर्जी दस्तावेज तैयार किए हैं। हमें मकान खाली करने हेतु मानसिक रूप से प्रताड़ित कर रहा है। अंततः बुरे मामले की सघन जांच कर संबंधितों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की मांग वरिष्ठ नागरिक नंदकिशोर कालबांडे ने की है। स्थानीय जिला मराठी पत्रकार भवन में सोमवार को आयोजित प्रेस वार्ता में उन्होंने जानकारी दी है। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी किरण गुर्जे, सामाजिक कार्यकर्ते। आज प्रेस घेण्याच्या मागचं कारण असं आहे की माझ्या शेजारीच ज्येष्ठ नागरिक नंदकिशोरजी कालबांडे आहेत। यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आणि तो अन्याय उघडकीस आणण्यासाठी आज आम्ही इथे प्रेस घेत आहोत। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2021 मध्ये तत्कालीन जिल्हाध्यक्ष शैलेशजी नवल यांनी एक पट्टे वाटप केले होते आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की या प्रॉपर्टीची कुठेही हस्तांतरण किंवा ज्याला आपण म्हणतो बक्षीसपत्र देऊन दुसऱ्यांना देण्याचा अधिकार नव्हता। परंतु महानगरपालिकेचे जे कर लिपिक आहेत मुंडे आणि महानगरपालिकेचे आताचे त्यावेळेचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या संगमतांनी त्यांनी काही प्रॉपर्टीचं हस्तांतरण केलेलं आमच्या लक्षात आलं आणि त्यामुळे हे जे आता ज्येष्ठ नागरिक आहे यांच्यावर अशी परिस्थिती आली आहे की त्यांची स्वतःची जमीन असून सुद्धा स्वतःची जागा असून सुद्धा आता ते बेघर झाल्याच्या परिस्थितीत आहे। मूळ मुद्दा असा आहे की यांची जी आई आहे ती आरोग्य सेविका होती आणि जेव्हा ती हयात होती तेव्हा त्यांनी 3 भावाच्या नावाने 3 प्रॉपर्ट्या डिवाइड करून दिल्या होत्या। परंतु त्यामध्ये पहिल्या नंबरचे ज्ञानेश्वर जे यांचे भाऊ आहे मोठे बंधू ते एक्सपायर झाले, त्यांची मिसेस पण एक्सपायर झाली आणि त्यांना मुलबाळ नसल्यामुळे उरलेले जे 2 भाऊ आहे यांना आपोआपच ती उरलेली प्रॉपर्टी भेटणार होती। परंतु त्यांचा जो भाचा आहे त्या भाच्याने त्यांचं खोटं प्रमाणपत्र तयार करून मृत्यूपत्र तयार करून खोट्या शिक्के घेऊन सह्या शिक्के घेऊन जी जमीन आहे ती हस्तांतरित करण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये घेऊन हे सगळं प्रकरण यांना फक्त ती जमीन भेटली नाही पाहिजे, यांना फक्त त्या घरात राहायला भेटलं नाही पाहिजे यासाठी हे प्रकरण आहे। आमची या प्रेसच्या माध्यमातून विनंती आहे की आज जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते म्हणजे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत त्यांना न्याय मिळावा आणि संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता घेत आहोत। धन्यवाद। समाचार संकलन अशोकभाई जोशी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।